नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या पिरियडला आपण क्वेश्चन 3 मध्ये उरलेले क्वेश्चन घेणार आहोत. एक्झाम्पल घेणार आहोत. एक्सरसाइज 1.1. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 12 थर्ड मधला 12 y इक्वल टू लॉग ऑफ tan क्यूब x इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. आता इथे लॉग दिसतोय तुम्हाला लोकांना. काय दिसतोय? लॉग असेल तर आपल्याला लॉगचे रूल अप्लाय केले तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला अतिशय इझी जाईल. लक्षात. नाहीतर काय करावं लागेल, लॉग एफ एक्स म्हणायचं. मग काय येणार, 1/fx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढताना यू व्ही डब्ल्यू असं 3 टाइम प्रोडक्ट करावं लागेल. 3 टाइम्स यू व्ही डब्ल्यूचा. त्यापेक्षा आपण लॉगॅरिथमचे रूल अप्लाय करूया. लक्षात द्यायचा लॉगॅरिथमचे रूल काय आहे. लॉगॅरिथमचा पहिला रूल आहे, लॉग 2 टर्मचा प्रॉडक्ट असेल तर सरळ सरळ त्यांचे ऍडिशन करायची लॉग सेपरेट घेऊन. सेकंड, लॉग समजा a चा पॉवर b आहे म्हणजे पॉवरच्या इंडेक्सच्या फॉर्म मध्ये असेल, बेस कोणताही असेल चालतो. इंडेक्स पुढे घ्या म्हणजे पॉवर पुढे घ्या, लॉग ऑफ a. थर्ड, समजा लॉग दोघांचं डिव्हिजन असेल, समथिंग अपॉन समथिंग असेल दिलेलं तर मायनस करा म्हणजे लॉग a मायनस काय येणार, लॉग b. नंतर 4 लॉग. आता बघा लक्ष द्या, लॉग कोणताही नंबर असेल आणि बेस तोच असेल तर आन्सर किती असतं, 1 असतं. लक्षात घ्या. चेंज ऑफ बेस, लॉग a टू द बेस b आहे. a टू द बेस b. पण मला बेस b नको आहे, मला बेस e पाहिजे. असं जर आपल्याला करायचं असेल तर चेंज ऑफ बेस म्हणतात त्याला. लॉग ऑफ a अपॉन लॉग ऑफ b सेपरेट करा आणि तुम्हाला जो बेस हवा आहे तो घेऊ शकता. लक्षात. त्याच्यानंतर एक आहे लास्ट वाला, अतिशय महत्वाचा आहे, a रेस टू पॉवर. a रेस टू पॉवर a च्या इंडेक्स मध्ये कोण आहे, लॉग समथिंग b आहे आणि त्याचा पण बेस a आहे. लक्षात घ्या. a चा पॉवर काय आहे, लॉग b टू द बेस a. लॉगचा बेस a आहे आणि या संपूर्ण टर्मचा बेस पण काय आहे, a आहे. याचा अर्थ दिस इज द इंडेक्स ऑफ दिस a. हा बेस आणि हा बेस जर सेम असेल तर आन्सर किती लिहितात, आपलं जो नंबर असेल तो. फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं, लॉग 5 रेस टू पॉवर 6 टू द बेस 5, तर आन्सर किती आलं तुमचं, 6. या टाईपने. तर अशा प्रकारे लॉगचे नियम आपण इथे अप्लाय करणार आहोत. आता बघा, लॉग दोघांमध्ये प्रॉडक्ट असेल तर 2 लॉग सेपरेट करून त्यांची ऍडिशन करायची. इथे आता 3 टर्म आहेत दिसतात ना, मग 3 टर्म मध्ये आपण ऍडिशन करणार आहोत. अजून डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. अजून फक्त आपण काय करणार आहोत, ऍडिशन. लॉगचे रूल अप्लाय करणार आहोत. लॉग टॅन क्यूब एक्स प्लस लॉग साइन रेस टू 4x प्लस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. बर, अजून लॉगचे नियम आपल्याला अप्लाय करता येतील. जर पॉवर असेल दिसते ना इंडेक्स, तर तो इंडेक्स कुठे जातो, पुढे जातो. हा 3 पुढे येणार, 4 पुढे येणार आणि 7 पुढे येणार ॲज अ कोइफिशियंट. मग y इक्वल टू 3 लॉग ऑफ टॅन एक्स करेक्ट प्लस 4 लॉग ऑफ साइन एक्स प्लस 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. बघा, सिंपल लॉगॅरिथमिक रूल वापरले. लॉगचा वापर कुठे करतात, एखादं एक्झाम्पल आहे, एखादं कॅल्क्युलेशन जर खूप कॉम्प्लिकेटेड असेल तर लॉग अप्लाय करून आपण त्याला इझी करतो. लक्षात. आता डेरिव्हेटिव्ह सोपं झालं. मग बघा, dy/dx इज इक्वल टू 3 तर कोएफिशियंट आहे तसाच ठेवा. लॉग एफ एक्स 1/fx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स किती आहे इथं, tan x आहे प्लस 4 आहे तसाच. लॉग एफ एक्स 1/fx किती आहे इथं, साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेम 7 इथे खाली लिहितो प्लस 7 लॉग एफ एक्स 1/fx इंटू d/dx ऑफ एफ एक्स. बरोबर का. बर, आता आपल्याला फक्त tan x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, त्याच्यानंतर साइन एक्सचं, नंतर एक्स स्क्वेअर. मग काय येणार आहे बघा, 3 अपॉन tan x
इंटू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 4 अपॉन साइन एक्स आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे कॉस एक्स प्लस 7 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 2x असतं. किती असतं 2x. 7 प्युअरली कॉन्स्टंट नंबर आहे विदाउट एक्स आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. बरं आता थोडंसं रिअरेंजमेंट करूया. कॉस अपॉन साइन काय बनतो कॉट. इथे काही होते का बघा मी असं करतो 3 टॅन असतो साइन अपॉन कॉस साइन एक्स अपॉन काय येणार कॉस एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स बोला 1 अपॉन किती कॉस स्क्वेअर एक्स इंटू 4 कॉस एक्स अपॉन साइन एक्स कॉट एक्स प्लस 7 टू जा 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस किती 7. आता फक्त हेच हा एक कॉस कॅन्सल झाला हा एक कॉस कॅन्सल झाला काय शिल्लक आहे आता बघा इथे तुमचा इथे प्लस आहे लक्षात घ्या 3 टर्म आहे. बरं पुढे किती आहे 3 न्यूमरेटरला 3 शिल्लक आहे आणि डिनॉमिनेटरला एक कॉस कॅन्सल झाला म्हणजे राहिलाय तुमच्याकडे साइन एक्स इंटू किती कॉस एक्स प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस किती 7. आता मला सांगा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन एक्स कॉस एक्सशी रिलेटेड कोणता फॉर्म्युला आहे का हो आहे बघा असा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. साइन आणि कॉस तर आपल्याकडे ऑलरेडी आहे इथं जर 2 आला तर आपल्याला हा फॉर्म्युला बनणार आहे साइन 2 थीटा म्हणजे या अँगलची डबल होणार. 2 आहे का इथं नाही न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी 2 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे काय येणार आहे 2 ने मल्टिप्लाय केलं इथे किती येणार 6 इथे काय होणार आहे साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 4 कॉट एक्स प्लस 14 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस किती 7 एक्स स्क्वेअर प्लस किती 7. लक्षात चला आता 2 साइन एक्स कॉस एक्स इक्वल टू काय मिळतो साइन 2x 2 साइन एक्स कॉस एक्स इक्वल टू काय मिळतो साइन 2x बरोबर. एक मिनिट लॉगॅरिथमचे रूल आता तुम्ही पूर्ण लक्षात घ्या मी आता रफ करतोय की आपल्याला बोर्ड लहान पडतोय लक्षात घ्या 6 इज इक्वल टू 6 अपॉन साइन 2x 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे किती साइन 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 बर 6 इंटू 1 अपॉन साइन 2x लिहू शकतो ना असं आपण 6 इंटू 1 अपॉन साइन 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 1 अपॉन साइन किती असतो कोसेक म्हणजे 6 कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. तर फर्स्ट क्वेश्चन आपण संपवला टुडेज फर्स्ट क्वेश्चन आपण संपवला. लक्ष द्या परत एक वेळा पूर्ण कोणती स्टेप नसेल तर आली समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा फोन करून विचारा मी सांगेल का असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड. या ठिकाणी पण एक्स आहे लक्षात घ्या. सेकंड क्वेश्चन बघा म्हणजे टुडे सेकंड क्वेश्चन किंवा यातला 13 नंबरचा क्वेश्चन 13 नंबरचा क्वेश्चन आपण हा आता रफ करतोय मी. याचा अर्थ आता याच्या पुढचे सगळे क्वेश्चन आपल्याला लॉगॅरिथमचे रूल अप्लाय करून सॉल्व्ह करावे लागणार आहे. लॉगॅरिथमचे रूल सगळ्यांना यायला पाहिजे. मी आता लिहून दिले होते तुम्ही लर्न करा अतिशय सोपे आहे लक्षात. ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले लॉगॅरिथमचे फॉर्म्युले इंडायसेस रूल सगळे फॉर्म्युले तुम्हाला आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा y इक्वल टू लॉग ऑफ इन रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. हा असा एक क्वेश्चन आहे लक्ष द्या.
लॉग आहे, लॉगचा नियम आपल्याला अप्लाय करता येईल. पण रूटमध्ये 1 - 1 + कॉस आहे, त्याच्याशी रिलेटेड ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युला मी इथेच लिहून ठेवतो. 1 - कॉस थिटा असेल तर 2 साइन स्क्वेअर, जो काय अँगल असेल थिटा त्याचा बाय 2 करायचा. आणि 1 + कॉस थिटा असेल तर 2 कॉस स्क्वेअर लिहायचा आणि जो अँगल असेल त्याचा बाय 2 करायचा आहे. इथे अँगल किती आहे? 3x आहे, म्हणजे 3x/2 होणार आहे. म्हणजे अजून मी ट्रिग्नॉमेट्रीचाच फॉर्म्युला अप्लाय करतो आहे, डेरिव्हेटिव्ह काढत नाही आहे. √2 साइन स्क्वेअर 3x/2, जो अँगल आहे त्याचा बाय 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर 3x/2. 2 to get cancel, y = log साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. अँगल सेम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. काय येणार आहे? tan स्क्वेअर 3x/2. आता रूटमध्ये स्क्वेअर आहे, रूट कॅन्सल होणार, म्हणजे y काय मिळालं तुम्हाला? log ऑफ tan 3x/2. आता हा लॉगचा काय झाला तुमचा? fx झाला, log fx. आता डेरिव्हेटिव्ह काढू शकता तुम्ही, log fx. मग log fx कसा करणार आहे डेरिव्हेटिव्ह? dy/dx = log fx 1/fx. 1/fx किती येतं? tan 3x/2 इंटू, आता fxचं पण डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ tan झालाय ना, tan 3x/2. नुसता tan x आहे का? नाही, म्हणजे याचा अर्थ tan fx म्हणून आपण पुढे आला. 1/tan x/2, 1/tan. tan काय असतो? साइन अपॉन कॉस. 1/sin 3x/2 अपॉन कॉस 3x/2 इंटू टॅनचं डेरिव्हेटिव्ह. आता टॅन fx हा fx का म्हटलं? कारण टॅन x असतं तर x² लिहिलं असतं, पण इथे x नाही आहे, 3x/2 आहे. x सोडून कोणतीही दुसरी टर्म असेल fx ॲझ्युम करायचं. मग टॅन fxचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? sec² fx इंटू d/dx ऑफ fx. बरोबर का? बर, आता लक्ष द्या, sec² म्हणजे 1/cos². बरोबर, मी इथे लिहितो. हा cos 3x/2 वर जाऊ देतो. cos 3x/2 बाय sin 3x/2. समजलं काय केलं? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार इंटू 1/cos² 3x/2 इंटू. आता मला एक गोष्ट सांगा, 3x/2 चं डेरिव्हेटिव्ह किती? बघा, मी असा एक फॉर्म्युला दिला होता, d/dx ऑफ kx. k आपण पुढे लिहितो, d/dx ऑफ x लिहितो. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असतं. करेक्ट? मी जर असं लिहिलं d/dx ऑफ 5x तर आन्सर किती येणार? डायरेक्ट 5, कारण 5 बाहेर काढल्यावर x चा डेरिव्हेटिव्ह 1. तसं d/dx ऑफ 3/2x 3/2 बाहेर पडणार. 3/2 जर बाहेर पडला तर d/dx ऑफ xच राहतो. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती असते? 1. म्हणजे फायनल आन्सर किती आला तुमचा? 3/2. मग याचा आन्सर डायरेक्ट मी किती लिहितोय तर 3/2. ठीक आहे? बरं, आता बघा, हा एक 3x/2 कॅन्सल झाला, याच्यातला एकच 3x/2 कॅन्सल झाला, कॉस. आता शिल्लक कोणत्या टर्म आहे ते लक्ष द्या. इथे आहे, इथे कोणती नाही आहे, म्हणजे हा 3 आहे, वरती आहे ना, वर न्यूमरेटरला 3 आहे. 3 ॲज इट इज बघा इज इक्वल टू 3 अपॉन हे dy/dx इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू 3 अपॉन हा 2 पुढे लिहिला, डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट आहे sin 3x/2 इंटू पुढे कोण आहे? cos 3x/2 इज इक्वल टू 3 अपॉन, आता सांगितलं होतं मी ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला, sin 2θ इक्वल टू 2 sin θ cos θ, असा फॉर्म्युला आहे ना. म्हणजे याचा अर्थ जेव्हा इथं थिटा असतो त्याच्या डबल इथे होतो. इथे 5x असेल तर त्याचा डबल इथे 10x होणार. इथं 10x असेल तर इथे किती होणार? 20x. याचा अर्थ त्या अँगलचा इथे काय असतो? डबल असतो. आता इथे काय येणार आहे सांगा? 2 sin θ cos θ, म्हणजे या थिटाचा डबल. 3x/2 चा डबल किती होतो? 3x/2 चा डबल म्हणजे इंटू 2 किती आलाय? 3x. म्हणजे काय लिहू शकता तुम्ही?
साइन 2 साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. 2 माहिती आहे तुम्हाला, 2 ॲज इट इज, आणि थिटा किती आहे इथं 3x/2. 3x बाय किती 2, 2 टू गेट कॅन्सल. 3 अपॉन किती राहिलेत साइन 3x, म्हणजे 3 बाजूला घेतले तर 1 अपॉन किती साइन 3x, आणि 1 अपॉन साइन किती असतो कोसेक 3x. कोसेक 3x. समजलं काय केलं बघा. याचे हाफ अँगल फॉर्म्युले अप्लाय केले. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर येतो, रूट निघाला टॅन लॉग टॅन काय असतं 1 अपॉन fx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. 3x/2 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 3/2. 3 तर न्यूमरेटरला ॲज इट इज. एक कॉस 3x/2 कॅन्सल झाला, तरी एकच शिल्लक आहे नाही अजून. साइन 3x/2 कॉस 3x/2 आणि हा 2 मिळून 2 साइन 2 थिटा झाला. साइन 2 थिटा म्हणजे 2 कॅन्सल. किती राहिले तुमच्याकडे साइन 3x. 3 थोडा बाहेर घेतला 1 अपॉन साइन 3x. 1 अपॉन साइन 3x इक्वल टू कोसेक 3x. तर अशा प्रकारे आपण 13 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट केला. आता क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर किती आहे 14. अतिशय सोपे आहे. तुम्हाला बेसिक फॉर्म्युले जर आलेत, बेसिक ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फॉर्म्युले, एक्सपोनेन्शियल फॉर्म्युले, हे संपूर्ण फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर आता 14. y इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट 1 मायनस कॉस 5x/2 अपॉन 1 प्लस वरती प्लस आहे इथे मायनस आहे 1 मायनस कॉस 5x/2. लक्ष द्या. क्वेश्चन मागचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम टू सेम आहे. इथं 3x/2 होता मागच्या क्वेश्चन मध्ये, इथे 5x/2 आहे. आलं लक्षात. 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजे हा जो अँगल आहे त्याचा बाय 2. मग 5x/2 हा थिटा किती येते 5x/2 हा थिटा आहे, त्याचा बाय 2 म्हणजे त्याला डिवायडेड बाय किती 2, म्हणजे किती येणार आहे याला डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती 5x बाय किती होणार आहे 4. लक्षात. मग y इक्वल टू लॉग ब्रॅकेट अंडर रूट 2 कॉस स्क्वेअर 1 प्लस कॉस असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 5x/2 चा बाय 2. समजलं काय केलं. हा थिटा बाय 2 1 प्लस कॉस थिटा जो असेल त्या थिटाला 2 ने डिवाइड करायचा. हाफ अँगल म्हणतात त्याला. इथे काय ना 2 साइन स्क्वेअर 5x/2 हा झाला थिटा बाय 2. बरं 5x/2 बाय 2 5x बाय किती 4 2 टू गेट कॅन्सल. y इक्वल टू लॉग अंडर रूट कॉस स्क्वेअर 5x/4. ही स्टेप आवश्यक नाही आहे, हे समजण्यासाठी मी एक्स्ट्रा वाढवली. तुम्हाला जर हे बेसिक समजलं असेल तर तुम्ही डायरेक्टली पुढची स्टेप करू शकता. 2 साइन स्क्वेअर 5x/4 2 नाही आहे आता 2 कॅन्सल केला आपण बरोबर. बरं कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर काय मिळतो कॉट स्क्वेअर मिळतो. काय मिळतो लॉग ऑफ अंडर रूट कॉट स्क्वेअर 5x बाय किती 4. रूट मध्ये कॉट स्क्वेअर आहे, रूट निघून जाणार म्हणजे फायनल स्टेप काय राहिली लॉग ऑफ कॉट 5x बाय किती 4. आता हा सिंपल फॉर्म झाला याचा. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं झालंय. मग लॉग हा जर लॉग आहे तर हा काय झाला त्याचा fx झाला. काय झाला त्याचा fx लॉग fx. लॉग fx चा डेरिव्हेटिव्ह किती आहे सांगा 1 अपॉन fx. y इक्वल टू dy बाय dx. आता डेरिव्हेटिव्ह काढतो मी. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन fx cot 5x बाय 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. fx चा डेरिव्हेटिव्ह किती आहे इथं आपण पुढच्या स्टेपला करूया. cot fx 5x बाय किती 4. बघा लॉग fx सुरुवातीला आपण या टर्मला fx म्हटलं म्हणून 1 अपॉन fx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx या fx चा डेरिव्हेटिव्ह. आता cot चा डेरिव्हेटिव्ह काढताना cot x आहे का नुसता नाही,
कॉट एक्स असता तर डायरेक्ट मी मायनस कोसेक स्क्वेअर एक्स लिहिलं असतं, पण कॉट आणि त्याला एक्स सोडून अशी एक मोठा टर्म आहे तिथे, अँगल तो मोठा, याचा अर्थ याला परत काय म्हणायचं आपण, एफ एक्स म्हणायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना. चला आता याला एफ एक्स म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. बरं, कॉट काय असतो, कॉस अपॉन साईन, साईन वरती जाणार, कॉस खाली राहणार. मी आता डायरेक्ट करतो बघा, 1 अपॉन कॉस अपॉन साईन, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, म्हणजे साईन कुठे जाणार, न्यूमरेटरला. मग डीवाय बाय डी एक्स नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू साईन 5x by 4 अपॉन कॉस 5x by 4 इंटू कॉट एफ एक्स माइनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स. आत्ताच काढलं होतं 3/2x डेरिव्हेटिव्ह काढलं होतं ना मागच्या क्वेश्चनला. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण 3/2x होतं तर 3/2 आलं होतं. इथे 5/4x म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 5/4. चला हा मायनस साईन पुढे लिहून घेऊ आपण, मायनस साईन 5x/4 अपॉन कॉस 5x/4 इंटू 1 अपॉन कोसेक स्क्वेअर आहे, 1 अपॉन साईन स्क्वेअर 5x/4 इंटू 5 किती 4, 5/4. बरं, कोणते टर्म कॅन्सल झाली बघा, एक साईन कॅन्सल होणार, साईन 5x/4 आणि याच्यातला एक साईन 5/x. न्यूमरेटरला काय शिल्लक आहे सांगा आता, न्यूमरेटरला आहे हा मायनसचं साईन आणि 5, मायनस आणि 5, -5 ॲज इट इज, बरोबर, -5. डिनॉमिनेटरला कोणत्या कोणत्या टर्म शिल्लक आहे बघा, 4 आहे, साईन एक आहे ना याच्यातला, एकच कॅन्सल झाला म्हणजे साईन 5x किती 4 आणि कॉस 5x किती 4, साईन थिटा कॉस थिटा. आत्ताच रूल सांगितला, इथे समोर 2 असेल तर 2 साईन थिटा कॉस थिटा, साईन 2 थिटा होतो, पण 2 आहे का इथं नाही, मग याच्यातला 2 घेतो मी. हा -5, याच्यातला एक 2 इथे लिहितो, एक 2 बाजूला घेतो, 2 साईन 5x/4 कॉस 5x/4. काय केलं लक्षात आलं, 2 2 4, 4चे मी फॅक्टर तयार केले, 2 × 2, एक 2 इथे ठेवला आणि एक 2 बाजूला घेतला. बरं, आता 2 साईन थिटा कॉस थिटा, 2 साईन थिटा कॉस थिटा इक्वल टू साईन, जो थिटा असेल त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, मग जो थिटा आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करू, -5 हा 2 साईन जो थिटा आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय केलं थिटाला, मग 2 × 2 2 × 4 -5/2 साईन 5x किती 2. बरं, हा 1 अपॉन साईन आहे, 1 अपॉन साईन काय असतो, कोसेक, म्हणजे फायनल आन्सर काय येणार, -5/2 कोसेक 5x/2, कोसेक किती 5x/2. समजलं ना, 1 अपॉन साईन काय असतो, कोसेक 5x/2 आणि -5/2 ॲज इट इज. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 14 पण कम्प्लीट केला. क्वेश्चन नंबर 14 मध्ये परत आपण हाफ अँगल अप्लाय केले, कॉट बनलाय, कॉटचं काय असतं, लॉग म्हटलं लॉग ऑफ कॉट एक्स, लॉग ऑफ एफ एक्सचा रूल अप्लाय केला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. कॉट एक्स नाही आहे हा, कॉट 5x/4 आहे, म्हणजे परत त्याला एफ एक्स म्हणायचं, जोपर्यंत आपल्या बेसिक डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यापर्यंत जात नाही तोपर्यंत. आता या ठिकाणी बेसिक डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आला की एक्स दिसतो ना, मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे बेसिक डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये 1 असतं. तर मग त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले अप्लाय केले आणि फायनल आपला आन्सर आलाय. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर किती आहे आपला, 14 झाला. क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15 आहे y इक्वल टू, एक सेकंड, सगळे फॉर्म्युले लॉगॅरिथमचे आहेत. लॉगॅरिथम तुम्हाला समजला की काहीच प्रॉब्लेम नाही आहे. लॉगॅरिथमचा उपयोग कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल सिम्पल फॉर्ममध्ये करण्यासाठी होतो. क्वेश्चन नंबर 3 मधला 15
थर्ड मधला 15 आहे. y इक्वल टू लॉग अंडर रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता लक्ष द्या, 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. क्वेश्चन कागदावरच लिहावे लागतात, पुस्तक नाही आहे. बरं, आता लक्ष द्या, 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स साठी कोणतेही आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युले नाही आहे. डायरेक्ट म्हणजे 1 मायनस कॉस एक्स साठी आहे, 1 प्लस कॉस एक्स साठी आहे, तसं 1 मायनस साइन एक्स साठी नाही आहे. मग मी काय करतो, याला रॅशनलाइज करतो. काय होऊ शकते बघा, y इक्वल टू लॉग अंडर रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स रॅशनलाइज बाय 1 मायनस साइन एक्स. कशाने मल्टिप्लाय करतो, 1 मायनस साइन एक्स. बरं, असं केल्याने काय होणार आहे बघा, डिनॉमिनेटरला a प्लस बी a मायनस बी असा रूल तयार झाला. दिसतो का, हा 1 म्हणजे a आहे, प्लस मायनस आहे, आणि साइन एक्स म्हणजे काय b. हा झाला a प्लस बी आणि हा झाला a मायनस बी. रूल काय असतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या दोघांचा मिळून काय होतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. न्यूमरेटरला काय दिसतं, 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स. सेम नंबरचा प्रॉडक्ट आहे, सेम नंबरचा प्रॉडक्ट असेल तर त्याचा स्क्वेअर होतो. म्हणजे इथे काय येणार आहे, y इक्वल टू लॉग अंडर रूट 1 मायनस साइन एक्स चा स्क्वेअर झाला, कारण सेम नंबर आहे. इथे सेम नंबर नाही आहे, a प्लस बी a मायनस बी आहे, म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं रूल तयार होणार. बरोबर का. बरं, 1 चा स्क्वेअर लिहायची आवश्यकता आहे का, नाही, 1 चा स्क्वेअर 1च असतो. पण एक आता इथे 1 मायनस साइन स्क्वेअर एक ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युला आपल्याकडे आठवतो का, 1 मायनस साइन एक्स द होल स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. बघा, एक रूल आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू किती मिळाला तुम्हाला, 1. मग कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू काय होणार आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा साइन स्क्वेअर एक्स राईटला नेल्यानंतर तो निगेटिव्ह होणार आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे, नाही ते मी काय लिहू शकतो, ते कॉस स्क्वेअर एक्स. बघा, आता एक गंमत आहे, न्यूमरेटरला पण स्क्वेअर टर्म आहे, डिनॉमिनेटरला पण स्क्वेअर टर्म आहे, रूट निघून जाणार. मग y इक्वल टू फायनली लॉग ऑफ 1 मायनस किती साइन एक्स अपॉन कॉस एक्स. अजून डेरिव्हेटिव्ह काढण्या आधी आपण हे काय करूया, डिनॉमिनेटर सेपरेट करूया. मग y इक्वल टू लॉग ऑफ 1 अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. बरोबर का. बरं, आता आपण काय करणार आहोत, 1 अपॉन कॉस एक्सचा ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युला माहिती आहे. 1 अपॉन कॉस एक्स किती असतो, सेक एक्स, आणि साइन अपॉन कॉस किती असतो, टॅन. चला अप्लाय करूया आपण. y इक्वल टू लॉग 1 अपॉन कॉस सेक एक्स मायनस किती टॅन एक्स. चला आता आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. लॉग ही टर्म झाली तुमची एफ एक्स, सेक एक्स मायनस टॅन एक्स काय आहे, एफ एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एफ एक्स 1 अपॉन एफ एक्स into d by dx of fx, d by dx of fx. बर, sec x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे अवेलेबल आहे, tan x चं पण आहे. बरोबर का. 1 अपॉन sec x मायनस tan x. बोला, sec x चं डेरिव्हेटिव्ह किती, sec x tan x, आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह किती, sec स्क्वेअर x. sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x tan x आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह किती, sec स्क्वेअर x. न्यूमरेटर मध्ये 2 टर्म आहेत, या 2 टर्म मध्ये sec x कॉमन निघेल. मग मी जर sec x कॉमन काढलाय, ब्रॅकेट मध्ये tan x आहे मायनस याच्यातला एकच बाहेर पडला, एक आहे ना शिल्लक, sec x अपॉन ही टर्म sec x मायनस tan x. न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल होईल का, नाही. न्यूमरेटर मध्ये tan x मायनस sec x आहे आणि डिनॉमिनेटरला sec x मायनस tan x आहे. बरोबर का. म्हणजे इथं tan x पॉझिटिव्ह आहे, इथं tan x निगेटिव्ह आहे, इथं sec x निगेटिव्ह आहे, इथं sec x पॉझिटिव्ह आहे.
मग मी काय करतो, न्यूमरेटर मधून मायनस साईन कॉमन काढतो. मायनस साईन म्हणजे -1 म्हणा किंवा मायनस साईन म्हणा. मग एखाद्या ब्रॅकेट मधून मायनस साईन कॉमन काढलंय तर त्या ब्रॅकेट मधील टर्मचे साईन चेंज होतात. म्हणजे हा सेक एक्स निगेटिव्हचा काय होणार, पॉझिटिव्ह होणार, आणि टॅन एक्स हा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा काय होणार, निगेटिव्ह होणार, अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स. आता सेम टर्म झाल्यात का? हो झाल्या. सेम टर्म झाल्या तर मग कॅन्सल करा. मग काय होणार आहे, फायनल आन्सर किती आहे मग तुमचं, मायनस सेक एक्स इज द फायनल आन्सर. आलंय. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर किती होता, 15 नंबरचा क्वेश्चन आपण कंप्लीट केलाय. आलं लक्षात. याला रॅशनलाइज केल्यानंतर 1 मायनस साइन एक्स द होल स्क्वेअर आला. होल स्क्वेअर का आला, कारण सेम नंबरचा प्रॉडक्ट आहे. सेम नंबरचा प्रॉडक्ट त्याचा स्क्वेअर असतो. इथे सेम नंबर नाहीये, ए प्लस बी, ए मायनस बी हा फॉर्म तयार होतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. परत या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरला. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय असतो, कॉस स्क्वेअर एक्स. स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. डिनॉमिनेटर सेपरेट केला, 1 अपॉन कॉस काय मिळाला, सेक, आणि हा काय मिळाला, साइन अपॉन कॉस टॅन. लॉग एफ एक्सचा रूल अप्लाय केला आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट आहे 16 नंबर क्वेश्चन बघूया आपण. y इक्वल टू, आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जेवढे लॉगचे रूल आहे तेवढे अप्लाय करावे लागणार आहे, बऱ्यापैकी 90%. आधी क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन मध्ये लॉग आहे, याचा अर्थ लॉगचे रूल अप्लाय करू शकतो आपण. काय काय दिलेलं आहे बघा. 2 टर्म आहे, 2 टर्मचा प्रॉडक्ट आहे. कोणत्या 2 टर्म आहे इथं, हा 4⁻²x आहे आणि ही ब्रॅकेट आहे. 2 टर्मचा काय झाला, प्रॉडक्ट झाला. अजून काय दिसतं, हा 2x आहे, म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी लिहिल्यानंतर हा पॉवर आहे. पॉवर कुठे येतो, मी सांगितलं होतं पुढे. या दोघांची पॉवर 3/2 आहे, ती कुठे येणार, पुढे येणार. पण अजून एक गोष्ट दिसते की या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, याचा अर्थ a अपॉन बी आहे. लॉग मध्ये a अपॉन बी म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी असतो. लॉग मध्ये a अपॉन बी काय असतो, 2 लॉगचं सबट्रॅक्शन, बरोबर का. आणि लॉग मध्ये जर एकाचा इंडेक्स असेल तर हा इंडेक्स कुठे येतो, पुढे येतो, बरोबर. इंडेक्स कुठे येतो, पुढे येतो. आता आपण हे सगळे रूल 1 बाय 1 स्टेपने घेऊया. सगळ्यात आधी प्रॉडक्ट आहे, याचा अर्थ त्याचं काय करणार, एडिशन. 2 सेपरेट लॉग करून y इक्वल टू log of 4⁻² प्लस log of x स्क्वेअर प्लस 5 अपॉन √2x³ मायनस 4 किती आहे, 3/2. बर, जी पॉवर आहे ती कुठे येते, समोर, म्हणजे ॲज अ कोएफिशियंट. इथे 2x पुढे येणार, इथे 3/2 पुढे येणार. मग काय होणार बघा, 2x पुढे आला, लॉग किती आले इथे 4 प्लस 3/2 पुढे येणार. लॉग बोला किती आहे इथं, x² प्लस 5 अपॉन √2x³ मायनस 4. बरं, हा 3/2 लक्षात घ्या. 3/2 या दोघांनाही आहे, सगळ्यांना 3/2 कॉमन आहे. हा 2x आणि log 4. बरं, आता याच्यात थोडंसं रिअरेंजमेंट करूया. कशी, लक्षात घ्या. इथं फक्त x वाली टर्म आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह निघू शकतो. 2 log 4 हे कॉन्स्टंट नंबर आहे. 2 log 4 ॲज इट इज इंटू किती आहे, x, बरोबर. अजून डेरिव्हेटिव्ह काढतोय का आपण, नाही. प्लस 3/2 मोठी ब्रॅकेट घेतो इथे, कारण काय, लॉग समथिंग अपॉन समथिंग आहे, a अपॉन बी आहे. म्हणजे a अपॉन बी असेल तर काय करतो आपण, त्यांचं सबट्रॅक्शन करतो. लॉग न्यूमरेटर वाला, बरोबर का, मायनस लॉग डिनॉमिनेटर वाला. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे सांगा, 2x³ मायनस किती, 4. अजून एक गोष्ट शिल्लक आहे, हा रूट आहे की नाही. रूट म्हणजे डोक्यावर किती असतो, हाफ पुढे घेणार.
याच्या पॉवरमध्ये जर हाफ असेल तर हाफ पुढे येणार, म्हणजे आधी परत पुढची स्टेप एक्स्ट्रा स्टेप वाढतात इथे. y इक्वल टू 2 log 4 इंटू एक्स प्लस 3/2 log एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस बघा क्यूब रूट. आता मी हे डायरेक्ट लिहितो इथे, पण ते कसं आलं सांगतो. 2x क्यूब मायनस 4 2x क्यूब मायनस 4 किती हाफ. रूटच्या बदल्यात आपण काय देऊ शकतो हाफ. बरं लॉग आहे समोर, लॉग धिस टर्म रेस टू पॉवर हाफ म्हणजे काय येणार, हाफ पुढे येणार आणि लॉग 2x क्यूब मायनस 4 होणार. मी डायरेक्ट लिहितो इथे हाफ. हा जो हाफ आहे तो फक्त याच टर्मला आहे. 3/2 कोणाला आहे कॉमन, या पण टर्मला आणि या पण टर्मला आहे. लॉग 2x क्यूब मायनस किती 4. बरोबर. आता मात्र आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. बघा मी आता सांगितलं होतं डी डी एक्स ऑफ 5x किती येतो 5, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. मग आता इथे बघा लक्ष द्या dy/dx हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, एक्सचा कोएफिशियंट आहे. एक्सचा कोएफिशियंट इथे एवढा मोठा आहे. आन्सर किती आला इथे 5, इथे किती येणार आहे 2 log 4. हे कसं आलं लक्षात घ्या, परत सांगतो एकदा. डी डी एक्स ऑफ 2 log 4 इंटू किती एक्स. तर हा जर कॉन्स्टंट आहे तर तो डीच्या बाहेर लिहायचा 2 log 4 डी डी एक्स ऑफ किती राहिले इथे एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 2 log 4 2 log 4. समजलंय. बर पुढं प्लस 3/2 आता सगळ्यांना कॉमन आहे. इथे लॉग एक्स आहे का नाही, लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा आता दिस इज एफ एक्स. लॉग एफ एक्स 1/fx इंटू d/dx ऑफ fx मायनस हाफ परत लॉग fx 1/fx इंटू d/dx ऑफ fx. बरोबर. बर आता d ज्याच्या समोर आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह शिल्लक आहे, बाकीच्यांचं तर नाही. बर पुढे काय ना 2 log 4 प्लस 3/2 1/x स्क्वेअर प्लस किती 5 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. बघा कोणत्याही टर्मचं डेरिव्हेटिव्ह करताना काय करायचं असतं तर तो पॉवर जो आहे पुढे घ्यायचा आणि पॉवर 1 ने कमी करायची, सरळ सरळ. बरोबर. मग याचा डेरिव्हेटिव्ह किती ना 2 पुढे घेतला, एक्स ची पॉवर 1 ने कमी केली तर एकच राहतो, 1 लिहायची गरज नाही. 5चं किती 0 कॉन्स्टंट आहे विदाउट एक्स आहे तो 1/2 इंटू 1/2x क्यूब मायनस 4 ही टर्म आहे तशीच इंटू याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. 3 पुढे घेतला 3 चा किती होणार 6 पॉवर 1 ने कमी केली ना 1 ने कमी. बा मायनस 4चं किती 0. आता तुमचं डेरिव्हेटिव्ह सगळं संपलं. आता फक्त रिअरेंजमेंट राहिले. आता लक्ष द्या हा 3/2 या टर्मला पण मल्टिप्लाय आहे, या टर्मला पण मल्टिप्लाय आहे. 3/2 ने या टर्मला मल्टिप्लाय करू, 3/2 ने या टर्म. मग काय येणार आहे 2 log 4 प्लस बघा 3/2 ने या टर्मला मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होणार. किती राहते इथे 3x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस किती 5. समजलं काय केलं 3/2 ने या टर्मला मल्टिप्लाय केलं तर हा 2 कॅन्सल होणार. हा x आणि हा 3x झाला आणि अपॉन मधली कोणती साईनमध्ये मायनस 3/2 ने आता आपण या टर्मला मल्टिप्लाय करू. बघा लक्ष द्या आता इथे 2 1 जा 2 2 3 जा 6 होऊ शकतो ना. मग आता इथे 2 नाही आहे, हा 2 बिचारा तसाच राहणार आहे. न्यूमरेटरचा प्रॉडक्ट होणार हा 3 आणि हा 3 9 झाला. किती झाला 9x स्क्वेअर 3 आणि हा 3 9x स्क्वेअर अपॉन हा 2 तर कट लावता याच्यासाठी हा 2 आहे ना अजून 2 इंटू 2x क्यूब मायनस किती 4 इज द फायनल आन्सर. समजलं काय केलं तर 3/2 ने या टर्मला मल्टिप्लाय केलं, 3/2 ने इकडच्या टर्मला मल्टिप्लाय केलं. हे करायच्या आधी या 2 ने या 6 ला कट केला 3 शिल्लक आहे.
न्यूमरेटरला 3 आहे आणि हा न्यूमरेटरचा 3 3 किती झाला 9 एक्स स्क्वेअर आहेच. आणि हा 2 तर इथे कट झाला त्यामुळे इथे 2 नाही आहे. हा 2 याला मल्टिप्लाय करताना काय होणार आहे 2 × 2x³ - 4 इज द फायनल आन्सर. हे अशा प्रकारे आपलं फायनल आन्सर आहे क्वेश्चन नंबर 16चं. क्वेश्चन नंबर 16 समजला, समजून घ्या. लॉगचे रूल अप्लाय केले, दोघांमध्ये प्रॉडक्ट आहे याचा अर्थ प्लस केला, डोक्यावरचा असेल तो पुढे घेतला ना 3/2, अपॉन असेल तर त्याचं मायनस केलं, रूट असेल तर हाफ पुढे घेऊन ते रूट कॅन्सल केलं. बाकी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजलंच कसं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 16 झालाय. क्वेश्चन नंबर 17 सेम टाईप लॉगॅरिथमिक रूल अप्लाय करावे लागतील बरेच. लॉगॅरिथमिक रूल अप्लाय करावे लागतील. बघा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 17 y इक्वल टू लॉग. चला ब्रॅकेट आहे, बऱ्याच टर्म आहे आतमध्ये, याचा लॉगचे रूल अप्लाय करू आपण. e⁻x² 5 - 4x⁻³ अपॉन क्यूब रूट ऑफ 7 - 6x. इथे क्यूब रूट आहे. क्यूब रूट म्हणजे याचा अर्थ r⁻⁴. क्यूब रूट म्हणजे किती असतं r⁻⁴ असतं. आता इथे बघा लॉग या दोन टर्म मध्ये e⁻x² आणि 5 - 4x या दोन टर्म मध्ये प्रॉडक्ट आहे, याचा अर्थ ऍडिशन होणार. आणि या ऍडिशन वाल्यांना हा अपॉन आहे, याचा अर्थ हा मायनस मध्ये जाणार. आलं लक्षात. मग लॉगचा रूल डायरेक्ट वापरू, समथिंग अपॉन समथिंग. ठीक आहे, समथिंग अपॉन समथिंग मायनस करून मग पुढे मग असं लिहू शकतो युजिंग लॉगॅरिथमिक रूल. लॉग ऑफ न्यूमरेटर वाला e⁻x² इंटू किती आहे 5 - 4x⁻³ बरोबर का. हा न्यूमरेटर लॉग a मायनस लॉग b क्यूब रूट मध्ये किती 7 - 6x. आता लॉग मध्ये इथे दोघांचा प्रॉडक्ट याचा अर्थ ऍड करून टाकू आपण त्यांना. y इक्वल टू लॉग ऑफ e⁻x² प्लस लॉग ऑफ 5 - 4x⁻³ मायनस हा लॉग 7 - 6x किती क्यूब रूट म्हणजे r⁻⁴. आता जी पॉवर आहे दिसते ना इंडेक्स, तो कोएफिशियंटला घ्यायचा. मग काय येणार आहे y इक्वल टू किती y इक्वल टू x² इंटू लॉग e प्लस 3/2 इंटू लॉग 5 - 4x मायनस 1/3 इंटू लॉग 7 - 6x. आता लक्ष द्या, लॉग ई जो दिसतोय ना तुम्हाला, लॉग ई हा जो लॉग ई आहे याची व्हॅल्यू 1 असते. किती असते 1. लॉग ई ऑलवेज 1 का, कारण लॉगच्या जी टर्म आहे त्याचा बेस नेहमी लॉगचा किती असतो दिलेला नसेल तर ई असतो. लॉग ई टू द बेस ए किती असतो 1. मी आता सांगितलं तर लॉग एम टू द बेस एम इक्वल टू किती असतो 1. लॉग ई जर 1 असेल तर इथे शिल्लक किती आहे तुमच्याकडे x². आता dy/dx काढायला सोपं झालं. x² चा डेरिव्हेटिव्ह किती 2x, याचा तर विषय संपला. प्लस 3/2 लॉग fx. लॉग काय आहे fx. लॉग fx काय येणार सांगा 1/5 - 4x 1/fx इंटू या fxचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट करू. बघा 5चं किती 0 मायनस 4x किती -4. बघा लॉग fx 1/fx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. या fxचा डेरिव्हेटिव्ह 5चं 0 मायनस 4xचं -4 मायनस 1/3 लॉग fx 1/fx 7 - 6x 1/fx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. 7चं 0 मायनस 6xचं किती -6. आता जे काय असेल ते अरेंजमेंट व्यवस्थित करून टाकू आपण. बाकी आता डेरिव्हेटिव्ह संपलं. 2x प्लस
बघा 0 मायनस 4 किती -4 -4 इंटू 3 -12 अपॉन 2 इंटू 5 मायनस 4x. काय केलं लक्षात आलं का? 0 मायनस 4 किती -4 -4 इंटू 3 किती -4 इंटू 3 -12 मायनस हा मायनस पुढे बघा 0 मायनस 6 -6 -6 वन जा -6 हा मायनस तसाच आणि हा -6 अपॉन 3 इंटू किती आहे 7 मायनस 6x. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रॉडक्ट पण मायनस होता आणि इथे मायनस आहे, याचा अर्थ इथे काय होणार आहे प्लस, आणि हा प्लस होता आधी आणि हा प्रॉडक्ट काय आला मायनस आला, म्हणजे इथे काय होणार आहे मायनस, आणि 2 1 जा 2 2 6 जा 3 1 जा 3 3 2 जा. चला फायनल आन्सर काय येणार बघा 2x मायनस 6 अपॉन 5 मायनस 4x मायनस मायनस प्लस 3 1 जा 3 3 2 जा 2 अपॉन 7 मायनस 6x. तर अशा प्रकारे आपण 17 क्वेश्चन्स कंप्लीट केले. आता 18 नंबरचा क्वेश्चन बघूया. इथे लक्षात आलं काय केलं, लॉग समथिंग अपॉन समथिंग त्याचं मायनस, लॉग ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए टू द पॉवर बी बी लॉग ए, हे तीनही रूल अप्लाय केले आपण. आलं लक्षात, समजून घ्या, परत परत रिवाइज करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 17 झाला. क्वेश्चन नंबर 18 सेम टाईप आहे. आता क्वेश्चन नंबर 18 असो 19 असो 20ला फक्त लॉग नाही आहे वाटतं, तो आपण आहे रेग्युलर मेथडने सॉल्व करूया. बघा लक्षात द्या, y इक्वल टू लॉग a रेज टू पॉवर cos x अपॉन x क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग x. परत इथे समथिंग अपॉन समथिंग आहे, समथिंग अपॉन समथिंग असेल तर मायनस करायचं त्यांचं आधी, बरोबर का, मायनस करून घ्यायचं. चला आपण मायनस करूया इथं. y इक्वल टू लॉग ऑफ a रेज टू cos x मायनस लॉग ऑफ मायनस ब्रॅकेटमध्ये घेतो, लॉग ऑफ किती आहे एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग एक्स. मायनस करताना इथे साईन चेंज होतील, कारण काय आहे दोन टर्म आहे, एकच असते तर मग काही टेन्शन नव्हतं. वाय इक्वल टू आता सांगितलं पॉवर असेल तर पुढे येतो कॉस एक्स इंटू किती लॉग ए मायनस हा 3 पुढे किंवा आधी हे दोघांमध्ये प्रॉडक्ट आहे ॲडिशन करा, लॉग ऑफ फर्स्ट वाला प्लस लॉग ऑफ सेकंड वाला, बरोबर. हां आता हा 3 जो इंडेक्स आहे तो पुढे घ्या, लॉगॅरिथमचा रूलच सांगतो की जे इंडेक्स आहे तो काय आहे तो ॲज अ कोएफिशियंट येतो. मग हा लॉग ए कॉन्स्टंट दिसतो ना, लॉग ए पुढे लिहू आपण y इक्वल टू लॉग ए इंटू कॉस एक्स मायनस 3, आता ब्रॅकेट ओपन करू डायरेक्ट जाऊया 3 लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस 3 मायनस इंटू प्लस मायनस लॉग ऑफ लॉग एक्स, बरोबर का, लॉग ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह काढू, सिंपल आहे. आता डी वाय बाय डी एक्स, जो कोएफिशियंट आहे कॉन्स्टंट आहे तो बाहेर ठेवायचा, लॉग ए आहे कॉन्स्टंट लॉग ए, डी डी एक्स ऑफ कॉस एक्स मायनस 3 डी डी एक्स ऑफ, हे लिहायची आवश्यकता नाही, तुम्ही आता डायरेक्ट स्टेप करू शकता, मायनस डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स. आता कॉस एक्स तर डायरेक्ट मायनस साइन एक्स आहे, पण इथे मात्र सॉरी इथे लॉग आहे हा -3 लॉग, बरोबर का. इथे लॉग एफ एक्स आहे, इथे लॉग एफ एक्स आहे, दिसतोय. लॉग एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आता 1/f(x), याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स, मायनस पुढे लिहू आपण मायनस लॉग ए इंटू साइन एक्स, बरोबर, मायनस 3 अपॉन लॉग एफ एक्स 1/f(x), एक्स क्यूब मायनस 3 इंटू याचं पण डेरिव्हेटिव्ह
डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 3. डायरेक्ट लिहिलं तरी चाललं असतं, मागच्या क्वेश्चनमध्ये आपण डायरेक्ट लिहिलं होतं. बघा लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन एफ एक्स. हा 3 ॲज इट इज 1 अपॉन एफ एक्स अपॉनमध्ये आला ना, आणि या एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस लॉग हा परत एफ एक्स आहे. 1 अपॉन किती एफ एक्स किती आहे इथं लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग काय सांगतो खाली घ्या आणि खालच्याला परत डेरिव्हेटिव्ह मध्ये आणा. बरं पुढे आता डेरिव्हेटिव्ह आता इथे राहिलंय आणि इथे राहिलंय, बाकी तर काही नाही. मायनस लॉग ऑफ ए साइन एक्स मायनस 3 अपॉन एक्स क्यूब मायनस 3 इंटू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 3x स्क्वेअर आणि 3चा 0 मायनस 1 अपॉन लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती 1 अपॉन एक्स. चला फायनल स्टेज प्रॉडक्ट करा, तुमचा आन्सर झालं मायनस लॉग ए साइन एक्स मायनस 3 जा 9x स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब मायनस 3 मायनस 1 अपॉन एक्स लॉग एक्स. समजलंय. क्वेश्चन नंबर 18. लॉगचे रूल अप्लाय करावे लागले, दिसतात ना लॉगचे रूल जर अप्लाय केले तर खूप सोपं होणार. नाही तर काय करावं लागलं असतं आता ते सांगतो तुम्हाला या क्वेश्चनचा. लक्ष द्या, हा क्वेश्चन जर लॉगचा रूल अप्लाय न करता सॉल्व केला असता तर आपल्याला याच्यात दुप्पट तिप्पट वेळ लागला असता. कसा तो बघा आता आपण, मी सांगतो तुम्हाला. म्हणून आपण शक्यतोवर लॉगॅरिथमचा वापर, कॉम्प्लिकेशन दिसले की लॉगॅरिथम वापरायचं. लॉगॅरिथमिक डिफरेन्शिएशन पण पुढे आहे एक पॉईंट, त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला अजून लॉगॅरिथमचा. आता y इक्वल टू लॉग एफ एक्स या टर्मला काय म्हटलं असतं आपण एफ एक्स. हे डी वाय बाय डी एक्स काय लिहिलं असतं तुम्ही सांगा 1 अपॉन एफ एक्स. एफ एक्स म्हणजे ही सगळीच टर्म ए रेस टू कॉस एक्स अपॉन एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग एक्स. लक्षात 1 अपॉन एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स डी डी एक्स ऑफ ए रेस टू कॉस एक्स अपॉन एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब लॉग एक्स. बर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेला असता हा एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब लॉग एक्स अपॉन मध्ये कोणाला शिल्लक ठेवलं आपण ए रेस टू कॉस एक्स इंटू आता यू अपॉन व्ही मग काय येणार व्ही म्हणजे एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू कॉस एक्स मायनस ए रेस टू कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग एक्स अपॉन ही जी टर्म आहे या टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब आणि लॉग एक्स द होल स्क्वेअर. आणि गंमत काय झाली असते बघा, ए रेस टू एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे गेलं असतं सोपं, पण इथे डेरिव्हेटिव्ह काढताना परत यू इंटू व्ही रूल अप्लाय करावा लागला असता. म्हणजे प्रॉडक्ट रूल म्हणजे काय असतं फर्स्ट टर्म सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड टर्म फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह, असं अजून लांब प्रोसेस झाली असते. म्हणून जर कॉम्प्लिकेशन जास्त दिसले तर सरळ सरळ लॉगॅरिथम वापरायचा. इथे ऑलरेडी लॉग दिलेला आहे त्यामुळे लॉगचा रूल तर वापरायचाच. पण समजा लॉग दिलेला नसता तरी सुद्धा मी दोन्ही साईडचा लॉग घेतला असता आणि लॉगनेच सॉल्व केला असता. लॉगने काय होतं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मायनस आणि ॲडच्याच फॉर्ममध्ये क्वेश्चन तयार होतो, तुम्हाला सोपा जातो. प्रॉडक्टचा फॉर्म याच्यामध्ये येत नाही. प्रॉडक्ट जरी असेल तरी तो ॲडमध्ये कन्वर्ट होतो लॉगचा. लॉग दिलेला नसेल तरी सुद्धा आपण सगळेच लॉग घेऊनच सॉल्व करायचे अशा टाईपचे क्वेश्चन. या डायरेक्ट मेथडने कधीही सॉल्व करायचे नाही, ते खूप लेंदी प्रोसेस होते. आता क्वेश्चन नंबर 18 झाला. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय बघूया आपण. लॉगचा एक शेवटचा रूल आहे त्याच्यावर डिपेंड आहे हा क्वेश्चन. 25 रेस टू पॉवर लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 रेस टू पॉवर लॉग ऑफ टॅन एक्स
टू द बेस 4 असा क्वेश्चन होता. बरोबर का? लक्ष द्या. आता मी आता सांगितलं होतं ए रेस टू पॉवर समजा या ठिकाणी लॉग आहे आणि इथे कोणताही नंबर असेल आणि बेस मात्र सेम असेल, लॉगचा बेस आणि हा बेस, या इंडेक्सचा बेस आणि लॉगचा बेस सेम असेल तर आन्सर एम असतं. आलं लक्षात? आता लॉगचा बेस किती आहे 5 आणि या इंडेक्सचा बेस किती आहे 25. इंडेक्स म्हणजे घातांक आपण त्याला म्हणतो. मग मी थोडंसं याचा हा बेस आणि हा बेस सेम करण्याचा प्रयत्न करतो. 25 कॅन बी राईट हिअर 5 स्क्वेअर. 5चा काय येणार स्क्वेअर. या 5चा हा काय झाला इंडेक्स झाला ना. परत इंडेक्स हा पण आहे. लॉग ऑफ किती आहे इथं सेक एक्स टू द बेस किती 5 मायनस 4चा इंडेक्स झाला 2 आणि परत दुसरा इंडेक्स आहे लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4. बघा लॉगचा नियम काय सांगतो, लॉग जर ए टू द पॉवर बी असेल तर बी पुढे येतो. बरोबर? बी पुढे असेल तर डोक्यावर घ्यायचा, डोक्यावर असेल तर पुढे घ्यायचा. आता हा 2 आहे, 2 पुढे आहे, डोक्यावर घ्या म्हणजे इथे सेक स्क्वेअर एक्स येईल, इथे 2 डोक्यावर घेणार टॅन स्क्वेअर एक्स होईल. y इक्वल टू 5 रेस टू पॉवर लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स टू द बेस किती आहे 5 मायनस 4 लॉग ऑफ टॅन स्क्वेअर एक्स टू द बेस 4. आता बेस सेम आहे, इंडेक्सचा बेस सेम आहे, लॉगचा बेस सेम आहे. इंडेक्सचा बेस हा इंडेक्स आहे ना, या इंडेक्सचा बेस सेम आहे 4 आणि या लॉगचा बेस पण 4 आहे. सेम सेम असेल तर आन्सर इथे किती येणार आहे y इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स है ना, फक्त या येतो मायनस इथे किती येणार टॅन स्क्वेअर एक्स. आता एक ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला लक्षात घ्या. एक ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी 10वीत पण झालेली आहे 11वीत पण झाले. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस काय होणार टॅन स्क्वेअर थिटा. हा टॅन स्क्वेअर इकडे काय होणार मायनस होणार राईट साईडला. मग सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स किती मिळालं तुम्हाला 1. 1चा डेरिव्हेटिव्ह एक्स आहे त्याच्यात म्हणजे हा प्युअर कॉन्स्टंट नंबर आहे. dy बाय dx किती मिळालं तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू किती आलाय 0. डेरिव्हेटिव्ह y विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स नाहीच आहे इथं आणि हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी किती असतं 0 असतो. म्हणजे जरी हा क्वेश्चन लहान दिसला तरी तुम्हाला एक कन्सेप्ट कळणं गरजेचं होतं. लक्षात ए रेस टू पॉवर लॉग ऑफ दिस टू द बेस दिस. म्हणजे जेव्हा मी ए रेस टू पॉवर म्हणतो तेव्हा तो ए काय असतो बेस असतो त्या पॉवरचा. या पॉवरचा बेस किती आहे 25, या पॉवरचा बेस किती आहे 16, या लॉगचा बेस किती आहे 5. म्हणजे या पॉवरचा बेस आणि या लॉगचा बेस सेम असायला पाहिजे तरच आन्सर ते तुमचं एम मिळेल. लक्षात. आता लास्ट क्वेश्चन ऑफ द थर्ड बघा. थर्ड एक्झाम्पल मध्ये लास्ट क्वेश्चन म्हणजे 20. y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. आता या क्वेश्चन मध्ये लॉग दिलेला नाही, दिलाय का नाही, लॉग दिलेला आणि लॉग घेऊ पण नाही. वगैरे तुम्ही डिफरन्शिएशन आपल्याला नवीन पॉईंट आहे पुढं तेव्हा आपण लॉग घेऊया. जर लॉग घ्यायचा नसेल लॉग दिलेला नसेल तर नेहमीप्रमाणे यू अपॉन व्हीचा रूल अप्लाय करूया. यू अपॉन व्ही माहिती आहे ना, यू अपॉन व्ही काय असतो. यू अपॉन व्ही समजा यू अपॉन व्ही हा जर वाय इक्वल टू असेल तर डी वाय बाय डी एक्स किती मिळणार आहे तुम्हाला. डी वाय बाय डी एक्स म्हणतो व्ही डी डी एक्स ऑफ यू यू डी डी एक्स ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. याचा अर्थ डिनॉमिनेटर आधी घेऊन टाका डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना. म्हणजे आधी रूल अप्लाय करूया कोशंट रूल नंतर डेरिव्हेटिव्ह काढूया. डी वाय बाय डी एक्स किती मिळाला व्ही म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस किती 5 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 मायनस उलट करा एक्स स्क्वेअर मायनस प्लस 2 रेस टू 4 इंटू डी डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 व्ही झाला ना त्याचा काय झाला स्क्वेअर. बरोबर बा. आता लक्षात घ्या एक्स आहे काय नुसता एक्स रेस टू एन नाही एफ एक्स रेस टू एन. हा एफ एक्स आहे ना पूर्ण होल आहे तो. एफ एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. ही टर्म तर बिचारी तशीच आहे.
एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एफ एक्स रेस टू एन काय रूल आहे एन एफ एक्स रेस टू एन मायनस 1 4 मायनस 1 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स याचं पण डेरिव्हेटिव्ह हा एफ एक्स आहे ना याचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं किती येतं 2x आणि 2चं किती 0 प्लस 0 लिहायची गरज नाही मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 हा रूट मध्ये एक्स आहे का नुसता नाही एफ एक्स आहे मग काय येणार आहे 1/2 रूट एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं किती 2x आणि मायनस 5चं 0 याची गरज नाही. आता इथे लक्ष द्या हा 2चं कॅन्सल करून टाकतो अपॉन किती आहे मग अपॉन मध्ये जो रूट आहे रूटचा स्क्वेअर म्हणजे रूट जाणार किती राहणार मग इथे सांगा म्हणजे या ठिकाणी शिल्लक आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 5 बरोबर. बरं आता जो पॉसिबल आहे तो प्रॉडक्ट करा कॉम्पॅक्ट करा टर्म लक्ष द्या बघा 4 टू जा 8x होणार इथं म्हणजे इथे काय येणार आहे 8x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 परत एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब एवढा टर्म आला मायनस हा एकच एक्स आहे ना एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 अपॉन किती आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 द होल अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5. न्यूमरेटरला 2 टर्म आहे दिसतात का 2 टर्म कोणत्या मध्ये बघा ही एक टर्म आणि ही दुसरी टर्म या दोन्ही टर्मच्या याला डिनॉमिनेटर किती आहे 1 याला किती आहे एक्स स्क्वेअर मायनस क्रॉस करू शकतो का नक्कीच करू शकतो क्रॉस करून डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट हा प्रॉडक्ट आणि हा एकत्र येणार मग आता असा क्रॉस केला तर एक्स स्क्वेअर मायनस 5 म्हणजे हा रूटमध्ये आहे म्हणजे रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5 क्रॉस करूया ही टर्म तर तशीच आहे इंटू दिस एक्स स्क्वेअर मायनस किती 5 इंटू पुढे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस इथे काय नाही आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू किती 4 द होल अपॉन या डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट किती आला रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 वजा रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 म्हणजे रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5 बरोबर. बर अजून काही होते का बघूया आपण होते का बघू एक्स कॉमन निघेल एक्स स्क्वेअर प्लस 2चा क्यूब एक्स स्क्वेअर प्लस 2चा क्यूब निघेल ना याच्यातला एक राहील म्हणजेच काय आपल्याला एक्स आणि ही टर्म आपण कॉमन काढू शकतो काढूया आलं लक्षात. हा वरच्या 2 स्टेप मी रफ करतो हा यू आपण व्हीचा रूल अप्लाय केला आपण लक्षात घ्या बघ एक्स कॉमन निघाला ना इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 3 आहे इथे 4 आहे म्हणजे 3 कॉमन निघेल एक्स स्क्वेअर प्लस 2 चा 3 कॉमन निघाला 2 आहे इथे ना बोल आता शिल्लक काय ब्रॅकेटमध्ये 8 आहे एक्स स्क्वेअर मायनस 5 पण आहे ही ब्रॅकेट बाहेर पडली मायनस इथे 2 आहे एक राहिला नाही त्यातला एक्स स्क्वेअर प्लस किती 2 एवढे शिल्लक आहे अपॉन इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू हाफ एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू हाफ रूट म्हणजे हाफ आणि इथे किती आहे 1 म्हणजे इथे काय ना एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू एकाचा हाफ आणि एकाचा किती 1 ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन ए रेस टू एम प्लस एन हाफ प्लस 1 3/2 लिहूया आपण पुढच्या स्टेपला झालं. आता हे फक्त व्यवस्थित सॉल्व करा तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल. चला सॉल्व करूया आपण इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब पुढं 8 इंटू एक्स स्क्वेअर 8x स्क्वेअर मायनस 8 5 40 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू किती 3/2 8x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 8x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 7x स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 3 7x स्क्वेअर मायनस 40 मायनस 2 मायनस 42
एक्स स्क्वेअर मायनस 5^3/2. आता जास्तीत जास्त काय करू शकतो आपण, याच्यातून 7 कॉमन काढू शकतो. नाही तर ही फायनल स्टेज चालू शकते तुमची, पण मी असं करतो याच्यातला 7 कॉमन निघेल. 7 बाहेर ठेवतो. हा एक्स आहेच, एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आहेच है ना. याच्यातला 7 कॉमन काढला, 7x एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब. इथे काय काय आता सांगा. 7 बाहेर पडल्यामुळे इथे किती आहे, फक्त एक्स स्क्वेअर मायनस 7 बाहेर पडला तरी इथं 6 आहे शिल्लक. 7 6 42 ना, अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 किती 3/2. याच्या पुढे आपल्याला काही करता येणार नाही. इज द फायनल स्टेज. एक तर फायनल आन्सर हे पण चालू शकतं, इथपर्यंत चालू शकतं. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 मात्र आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4च्या आधी तुम्ही हे क्वेश्चन नंबर 3 पर्यंतचे सगळे क्वेश्चन रिवाइज करा. 2-2दा 3-3दा. वेळ आहे आता तुमच्याकडे, बऱ्यापैकी तुमचा वेळ कारणी लावा. आलं लक्षात. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या पिरियडला.